नमस्कार मित्रांनो, शिवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. सीताईने जो प्लॅन केलेला असतो त्याप्रमाणे आता शिवा आणि सीताई कीर्तीच्या रूममध्ये आलेले असतात आणि कीर्तीची चांगलीच फिरकी घ्यायची असं ठरलेलं असतं. कीर्ती कपाटात जी घुसून बसलेली असती ती बाहेर यायचं काही नावच लावत नाही. सीताई म्हणते, काय गो कीर्ती, काय बघते कपाटात, एवढी काय घुसून बसलीये, काही सापडत नाहीये का तुला? मी शोधून देऊ का तुला? काही प्रॉब्लेम आहे का ग कीर्ती? कीर्ती आता रागाने सीताईकडे बघते आणि कीर्ती, कपाटात तुला बघायचं बसलं होतं तर आम्हाला कशाला बोलवलं इथं? आम्ही किती वेळचे उभे आहे, तू बघितलं नाही का कीर्ती? कीर्तीला आता फजिती झालेली असते, कारण स्वतःकडून काही शिवाला द्यायचं तिला नको असतं आणि सीताईने प्लॅन केलेला असतो काही झालं तरी आता शिवाला हिच्याकडून काहीतरी गिफ्ट मिळवूनच द्यायचं. कीर्ती म्हणते, शिवा, आम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या तुझ्या विरोधात त्या गोष्टींचा खरंच पस्तावा आहे आम्हाला आणि खरंच आम्ही माफी मागितली आणि परत मी तुझ्याकडे माफी मागतीये. शिवा आता डोळे वर करून या कीर्तीकडे बघायला लागलेली असते. पण शिवा, सगळ्यामध्ये माझ्या लक्षात आलं की तू आमच्यासाठी सगळं काही केलं आणि अजूनही करतीये, पण मी आणि सुहासनी मात्र तुझं कौतुक केलं नाही किंवा तुला चांगले शब्द सुद्धा बोललो नाही. सीताईला मात्र खूप गंमत येत असते, ती हसते आणि कीर्तीकडे बघत उभी राहिलेली असते. आणि तुझ्यासाठी शिवा आम्ही केलं नाही काही, त्यामुळे फार वाईट वाटतंय. सीताई म्हणते, अरे वा, मग काही करायचं विचार काय कीर्ती तुझा? काही करतेस का तू शिवासाठी? सीताई हसते आणि म्हणते, काय करणार आहे ग कीर्ती तू शिवासाठी? सांग बरं लवकर. आई, मी शिवाला माझे जेवढे दागिने आहेत ना सगळे काही दागिने दाखवणार आहे आणि शिवाला जो दागिना आवडेल ना बिंदास घे, अजिबात लाजायचं नाही. या शिवा, अगदी मन मोकळेपणाने कुठल्याही दागिन्यावर हात ठेव आणि तो दागिना माझ्याकडून तुला गिफ्ट. शिवा म्हणते, मी लाजणार नाही, द्या द्या, काय द्यायचं आहे ना द्या. आता कीर्ती शिवाकडे बघत उभी राहिलेली असते. बिंदास शिवा म्हणते, लाजणार नाही, काय दाखवायचंय दाखवा दागिने. कीर्ती म्हणते, घेणार आहेस तू? अहो, तुम्ही इतके प्रेमाने देताय म्हटल्यावर मी घेणारच ना. हा सगळा शिवाचा आणि सीताईचा प्लॅन असतो कीर्तीची फजिती करण्याचा. कीर्तीचं तोंड मात्र बघण्यासारखं झालेलं असतं, कारण डायरेक्ट शिवा म्हणते, काय दागिने द्यायचे आहेत ना द्या, मी बिंदास घेणार. कीर्ती फक्त म्हणते की माझे दागिने तुला दाखवते, पण कीर्ती जागेवरच उभी राहिलेली असते. शिवा म्हणते, अहो द्या, दाखवता ना दागिने. अगो बघ की शिवा, ह्या बांगड्या आईने माझ्यासाठी केल्या होत्या. वाव, किती छान आहे ह्या बांगड्या. शिवा म्हणते, छान आहे बरं बांगड्या, पण मला स्वतःसाठी म्हणून आवडल्या नाही, त्यामुळे हे असू दे. सीताई म्हणते, नाही आवडल्या ना, ठेव ठेव, खाली ठेव, दुसरं काहीतरी दाखवा बरं मला. इतका सुंदर रिअल डायमंडचा हार असतो. कीर्ती अगदी घाबरत घाबरत दाखवते शिवाला, हा हार आहे रिअल डायमंड. बापरे ताई, हा खूप छान आहे, पण कसं आहे ना, माझे केस छोटे आहे ना, मग माझ्या चेहऱ्याला हा सूट होणार नाही. कसं वाटतंय सीताई? हो शिवा, तू म्हणतेय ना अगदी बरोबर. खूप सुंदर सुंदर दागिने, जेवढे काही दागिने आहेत सगळे काही शिवाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो, कारण शिवा कुठल्याच दागिन्याला म्हणत नाही की हा दागिना मला आवडलाय आणि हा मी घेते, कारण सीताईने आणि शिवाने तसं प्लॅनिंगच केलेलं असतं. खूप काही दागिने दाखवलेले असतात. कीर्ती तरी गपचूपच उभी असते. सीताई म्हणती, काय आहे अगं शिवाला, एवढं काय काय आवडत नाहीये, चांगलं असं मनात भरेल असं दाखव की, काहीतरी दागिना राहिला असेल ना ग कीर्ती, दाखव बरं. शिवा, बघ की हा कंबरपट्टा आईने माझ्यासाठी केला होता. सीताई म्हणते, वाव, कंबरपट्टा. अगं शिवा, बघ बघ कंबरपट्टा, दाखवा कंबरपट्टा, छान आहे हा, द्या इकडे द्या. अगं अगदी ढासू आहे, ढासू, एक नंबर. अगं कीर्तीचं सुद्धा आवडत आहे तो शिवा. नाही असू दे, अगं एवढा काय चांगलं नाहीये शिवा, खाली ठेवून दे, खाली ठेवून दे. अगदी साधा आहे ग शिवा तो. अहो, तुम्हाला माहिती आहे का, साध्या गोष्टीच मला खूप आवडतात, मला आवडलाय तो, मला आवडतात अशा गोष्टी. कीर्ती म्हणते, अगं खूप साधा सिंपल आहे शिवा, त्यातलं बघ ना, खाली ठेवलेलं दागिने त्यातलं बघ ना, तुला की आवडतं का? नाही हो, मला हाच आवडलाय, मला सिंपल गोष्टीच आवडतात, म्हणजे इतक्या ना की बस. शिवा म्हणते, कीर्तीताई, इतका आवडलाय ना कंबरपट्टा, असं वाटतं की तुमची पप्पीच घेते. आणि शिवाने अशी घट्ट मिठी मारलेली असते कीर्तीला आणि पप्पी घेण्याचा प्रयत्न करते. कीर्ती तशी तशी लांब जाते. कीर्तीने वाटही बघितलेली नसते की मी हिला देईल घेईल. शिवाय डायरेक्ट कीर्तीच्या हातातून घेते आणि तिथून निघते. चला चला, इतकी जपेल ना जीवापेक्षा सुद्धा जास्त. कीर्तीताई, डोंट वरी, आता बघा मला इतका आवडलाय ना, जीवापेक्षा सुद्धा जास्त जपणार आहे. इतकी घाई केलेली असते या शिवाने की कीर्तीला काही विचार करायची सुद्धा ती वेळच देत नाही. कीर्ती ढिम्मासारखी अशी बघतच उभी राहते. कीर्ती म्हणते, शिवा मी नंतर आणून देते, तू मोकळीच जा. नाही नाही, चालले की मी घेऊन. आणि आता शिवा तो दागिना घेऊनही गेलेली असते. सीताई मात्र इतकी हसत असते की बस, कारण ती कीर्तीचा चेहरा बघत असते. सीताई म्हणते, कीर्ती किती आवडला का तिला दागिना, बघ की कसं घेऊनच गेली लगेच, आणि एक नंबर शोभून दिसणार माझ्या शिवाला. कसं वाटतंय का कीर्ती? कीर्तीला इतका भयानक राग चीड सगळं काही येतं, पण तिला काही रिॲक्शन देता येत नाही, जागेवरच उभी राहिलेली असते. सीताई मात्र हसत हसत निघून गेलेली असते.
इकडे आता आशूचा मित्र आलेला असतो पार्थ आणि तो आशूची वाट बघत हॉलमध्ये बसलेला असतो. सीताई, लक्ष्मण काका सगळे बसलेले असतात. आशू लवकर येणार नाही का? सीताई म्हणते अरे आधी कळवलं असतं, थोडं ऍडजस्टमेंट करून तो आला असता, पण आता काही सांगता येणार नाही नक्की तो कधी येणार. लक्ष्मण काका म्हणतो काय रे पार्थ, तू लग्नाला का नाही आलास? त्याच्याजवळ सुहास सुद्धा बसलेला असतो. तो म्हणतो अरे मी दुबईला होतो ना, खूप येण्याचा प्रयत्न केला पण जमलंच नाही रे. हे बघ मागच्या आठवड्यात दुबईवरून आलो आणि जसं मी आलो रे घरी लगेच तुम्हाला भेटायला आलोय. सुहास म्हणतो पार्थ तू दरवेळेला असंच करतो, अचानक येऊन धक्का देतो. तुमच्या सुनबाई कशा आहे? म्हणजे आमच्या वहिनी साहेब. आता तिथे कीर्ती सुद्धा आलेली असते. आहे की अगदी उत्तम. अरे मग कुठे बोलवा तरी तिला, मी बघतो भेटतो, मला खरंच छान वाटेल. कीर्तीने आता याच्यासाठी नाश्ता सुद्धा आणलेला असतो. कीर्ती म्हणते आहे रे आतमध्येच येईल ती, आवरती आहे ना, आवरून झालं की येईल ती, थांब. सीता आई परत एक गेम खेळते. काय रे पार्थ, तुला खूप उत्सुकता आहे ना आशूच्या बायकोला भेटायची? ती येईपर्यंत, तिचा आवरे होऊपर्यंत तुला आहे ना सुहास आणि कीर्ती तिच्याबद्दल काही छान छान गोष्टी सांगताय ना. ऐक, यांना खूप आवडते ती आणि तिच्याबद्दल यांचा इतका अभ्यास आहे ना की बघ आता. कीर्ती सांग, सुहास सांग रे शिवाबद्दल तुला काय वाटतंय, ती कशी आहे सांग रे, सांग पार्थला सांग. अरे झलक झलक, कीर्ती दाखव का तिची झलक. सुहास म्हणतो कीर्ती तुझ्या वहिनीबद्दल तू सांग की. कीर्ती आता सुहासकडे रागाने बघते. हो सांगते की. कीर्ती एक एक शब्द अगदी 5-5, 10-10 मिनिटांनी बाहेर काढत असते. शिवा खूप चांगली आहे, अगदी आठवून आठवून शिवाबद्दल बोलत असते. याची मात्र पारची क्युरियोसिटी वाढत असते, ही इतकी का विचार करून बोलतीये. स्वभाव खूप चांगला आहे, ती खूप चांगली आहे आणि सगळ्यांपेक्षा वेगळी आहे ना ती, सगळ्यांना असं आपलंसं करून घेते. हे शब्द तिने इतके हळूहळू सांगितलेले असतात की जो ऐकेल त्याला अक्षरशः झोपच येईल. म्हणून ती सगळ्यांमध्ये उठून दिसते. हो ना रे. लक्ष्मण म्हणतो कीर्ती निबंध पाठ केल्यासारखं काय सांगतीये, एवढं काय अवघडल्यासारखं होतंय, आहे ते बिंदास सांगून टाकायचं की. एखादा निबंध कसा शाळेत पाठ करतात, आठवून आठवून सांगतात, तसं आठवून आठवून सांगतीये. कीर्ती काय यार. लक्ष्मण म्हणतो कीर्तीने खूप पाठांतर केलेलं दिसतंय काल रात्री, म्हणून इतकं तिला मेंदूला त्रास देऊन आठवायला लागतंय. आता लगेच सुहास बोलायला लागलेला असतो. काका कीर्तीला असं म्हणायचंय ना. ए पार्थ ऐका मी सांगतो, म्हणजे जेव्हा शिवा या घरात सून म्हणून आली ना, मला कुणालाच वाटलं नव्हतं की शिवा या घरासाठी काहीतरी करेल, पण शिवाने इतकं काही केलं नाही या घरासाठी. सुहास म्हणतो ती म्हणे ना स्वामी तिन्ही जगाचा, आम्ही शिवाबिना भिकारी, असंच काहीतरी येणार आहे एक्झॅक्टली. कीर्ती म्हणते हो 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 असंच आहे. कीर्तीला ह्या वाक्याचा इतका राग येतो आणि ती रागाने सुहासकडे बघत असते. तर या दोघांच्या मनातही नसतं, यांना इच्छाही नसते, आवडतही नसतं, तरी बळजबरीने त्या पार्थला शिवाबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असतात. यांना इतका राग येत असतो पण अगदी विचार करून आठवून एक एक शब्द सांगतात. कारण सगळ्यात राग येत असेल तर फक्त शिवाचा. आणि बरोबर सीताईने आणि लक्ष्मण काकांनी त्यांना अडकवलेलं असतं की तिच्याबद्दल काहीतरी सांगा. शिवानी ना प्रत्येक वेळेला या घरावर संकट आलं की काहीतरी ढाल बनून उभी राहते आणि प्रत्येक वेळेला घरावरचं संकट असं धुडकून लावलंय. काका, आशू, बाबा, आई कुणावर जरी संकट आलं तरी अशी धावून येते आणि त्यांची लगेच मदत करते. आता सीताई आणि लक्ष्मण काका फक्त मान हलवत असतात आणि स्माईल देतात. छान छान. या जगातल्या सगळ्या मुलींनी शिवाकडून प्रेरणा घ्यावी. एवढी भारी वागते शिवा आणि एवढी भारी आमची शिवा. एवढंच नाही हा, जेवण इतकी सुंदर बनवते की अगदी बोट चाटत राहावी इतकं अप्रतिम जेवण बनवते शिवा. सुहास म्हणतो पार्थ तुला माहिती आहे का, 5 स्टारचं जेवण सुद्धा लाजेल इतकं उत्तम जेवण बनवते, इतकं म्हणजे इतकं सुंदर जेवण बनवते शिवा की बस. आता हे सगळं खोटं खोटं शिवाचं कौतुक चालू असतं मनात नसताना सुद्धा. हे लक्ष्मण काकाला आणि सीताईला माहिती असतं. पार्थ बिचारा ऐकत असतो कारण तो पहिल्यांदाच यांच्या समोर असतो ना. कीर्ती म्हणते जेव्हा ती लग्न करून आली ना की असं वाटतच नव्हतं की ती बाहेरून आली, असं वाटतं इथेच राहते. इथे म्हणजे इथेच हो, इतकी ती आमच्या सगळ्यांबरोबर मॅच झाली. पार्थ म्हणतो वा 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 क्या बात है. पार्थ म्हणतो तुम्हा दोघांना वहिनीबद्दल फारच कौतुक आहे, किती किती काय काय सांगितलंय, बापरे जबरदस्त. दिसतंय या तुमच्याकडे बघून दिसतंय की वहिनीबद्दल किती कौतुक, किती प्रेम. सीताई म्हणते अगदी. नाही म्हणते आशूने आजवर कौतुक केलं नाही शिवाचं, इतकं कौतुक या दोघांना आहे शिवाचं. तितक्यात तिथे शिवा आलेली असती चहा घेऊन. हा लांबूनच म्हणतो नमस्कार वहिनी. ती म्हणते हो चहा घ्या. वहिनी तुम्हाला भेटण्यासाठी इतक्या लांबून आलोय आम्ही. वहिनी ह्या दोघांनी इतकं कौतुक केलंय ना, इतकं कौतुक केलंय की बस तुम्हाला भेटायला इतका एक्साइटेड झालोय की अशी आशूची बायको आहे तरी कशी की कीर्ती आणि सुहास इतकं कौतुक करताय की ते थकतच नाहीये तुझं कौतुक करताना. शिवा म्हणते असं काही नाही या, त्यांनी उगाच काही वाढून सांगितलं असणार, अशी काही नाहीये, मी अगदी नॉर्मल आहे.
पार्थ म्हणतो, अरे ते कीर्तीकडे बघ, अशी भारी बोलत होती ती की बस. पार्थ लगेच म्हणतो, कीर्ती ते मगाशी बोलत नव्हती का, ते परत एकदा सांग. कीर्तीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. लक्ष्मण काका म्हणतो, बापरे आता हिला परत सांगायचं एवढं नाटक करून. पार्थ पार्थ म्हणतो, चल चल कीर्ती सांग बरं पटकन. आता शिवाही त्याच्याकडे बघते आणि शिवाही हसत असते, कारण हिची फजिती होती हे सगळ्यांना कळत असतं. सुहास म्हणतो, हा 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 तू सांग तू सांग. आता कीर्ती परत गुतत गुतत बोलायला लागलेली असती. हो हो खूप छान आहे शिवा. आता हिची जी ऍक्शन असते सगळ्या हिच्या ऍक्शनवर हसत असतात. तोंडावर 12 वाजलेले असतात. चांगली आहे शिवा, खूप छान आहे शिवा, खूप काळजी घेते सगळ्यांची शिवा. परत कीर्तीने निबंध वाचायला सुरुवात केलेला असतो. लक्ष्मण काका असा हसतो की बस. सीताई मात्र तोंडाला हात लावून सारखी हसतच असते. कीर्ती आता तनतन तनतन करत आतमध्ये आलेली असते आणि इकडे येऊन जोरात आवाज देते, सुहास पटकन आतमध्ये ये, मूर्ख कुठलचा. आणि त्याला डायरेक्ट मोबाईलच फेकून मारते. काय रे तुला अक्कल नाही का, अक्कल कुठे गेली का तुझी. अगं हळूहळू कीर्ती, किती हा राग. ए बाई पैशाच्या आधी चणचणे, असं मोबाईल वगैरे फोडू नको हा. ए सुहास एकदम गप्प बसा, नाटकं करू नकोस. इतकी चिडलेली असते की भयंकर. तुझ्यामुळे घडतंय सगळं. काय गरज होती रे आईला प्रत्येक गोष्टीमध्ये होकार द्यायची, मी हे करेल मी ते करेल, तुम्ही म्हणाल ते करेल. सगळं काही अंगाशी करून घेतलंय. ह्या सगळ्या नादामध्ये आहे ना माझा कमरपट्टा गेलाय. मला किती आवडायचं तुला माहिती आहे ना, आणि इतका महागाचा होता तो, जबरदस्त. तो गेलाय सकाळी त्या शिवाकडे. एवढ्या अकरे शिवा शाळेत सुद्धा कधी शिकली नसेल किंवा बघितले सुद्धा नसतील, इतक्या महागाचा कंबरपट्टा तिला द्यायला लागलाय मला. सुहास म्हणतो, पण मी काय म्हणतो किट्टो, हे काहीच बोलू नको, एकदम शांत बस. ती म्हणते, मला ना त्या शिवाची अशी सणसणीत लावून द्यावा वाटली होती एक. इतका राग आला की असं वाटलं त्या शिवाचा गळाच दाबावा. याच्या उलट मला तिचं कौतुक करायला लागतंय. कौतुक, अरे गळा दाबून अशी मोकळी केली असती तिला, पण उलट मला तिचं कौतुक करावं लागतंय. असा राग येतोय ना मला की बस. सुहास म्हणतो, कर कर तू, करावं लागणार किट्टो डार्लिंग. नाही केलं तर आपली काय अवस्था होणार आहे माहिती आहे ना तुला किट्टो डार्लिंग. किट्टो डार्लिंग, आत्ता बाहेर जर मी होकार दिला नसता तर त्यांना काय वाटलं असतं, यांना काही पश्चाताप झालेला नाहीये, सगळे नाटकं करताय. किट्टो डार्लिंग करायला लागतं, कर कर नाटकं कर. इकडे आता हॉलमध्ये पाणी तामण सगळी काही व्यवस्था केलेली असते. आता लक्ष्मण, सीताई, शिवा आणि उर्मिला चौघेही हॉलमध्ये असतात. हे नेमकी कुणी केलंय प्रत्येक जण एकमेकाला विचारतं. अगं संपदाला विचार. उर्मिला म्हणते, संपदा नाहीये, तिने कशाला केलं हे, संपदाने नाही केलंय. आता लगेच कीर्ती येते आणि कीर्ती म्हणते, काका मी ठेवलंय ते सगळं, मी आणलंय बाहेर. कीर्ती आता एक फुलांनी सजवलेलं ताट घेऊन आलेली असते. सीताई म्हणते, का का केलंय सगळं हे कीर्ती. सुहासच्या हातात टॉवेल वगैरे. आता ते दोघंही बरोबर तयारीतच आलेले असतात. कीर्तीच्या मागे मागे शेपटासारखा सुहास चालतच आलेला असतो टॉवेल वगैरे घेऊन, आणि तिने गुलाबाच्या फुलांचं असं भरलेलं गच्च ताट आणलेलं असतं. लक्ष्मण म्हणतो, कीर्ती काय चाललंय हे सगळं, काय करतीये तू. अरे काका मला आहे ना शिवाचे पाय धुवायचेत. आता मात्र सगळ्यांना चक्करच आलेली असते की कीर्तीला शिवाचे पाय धुवायचे. सगळे आता सोबतच म्हणतात, काय. सगळ्यांना एक प्रकारे धक्का बसलेला असतो. नेमकी काय म्हटले कीर्ती. हो मला आहे ना शिवाचे पाय धुवायचे. सीताई म्हणते, काय बोलते कीर्ती, बरी आहेस ना तू, की काय होतंय तुला. लक्ष्मण म्हणतो, हिला पाय धुवायचे. अगो बहिणी आपल्याला जेवायचंय ना, चल 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 इथून चल आपण जेवायला जाऊ. सुहास म्हणतो, काका काका एक मिनिट थांबा ना. सुहास म्हणतो, सांगतो, एक मिनिट थांबा तुम्ही. सीताई तुम्ही नेहमीचे म्हणत असताना की शिवाच्या बद्दल, ते आता आम्हाला पटलंय. आम्ही नेहमीच शिवाच्या विरुद्ध गेलो, तिला त्रास होईल असं वागत गेलो, पण आता आम्हाला आहे ना तुमचं म्हणणंही पटलं आणि शिवा कशी येणार ते सुद्धा पटलंय. त्यामुळे आम्हाला हे करायचंय. लगेच शिवा म्हणते, हे बघा सीताई मला हे असं काही करायचं नाहीये. सीताई म्हणते, शिवा शांत बस. या दोघांनी जीव घेणं प्रकार तुझ्याबरोबर जो केलाय ना, तुझ्या जीवावर जे उठले होते ना, त्याचं प्रायचित्त म्हणून करायचंय तर करू दे की. आणि हे करून घेणं तुझं सुद्धा कर्तव्य आहे, करू दे. आली तर आली हिला सद्बुद्धी, आणि परत कोणाच्या जीवावर तरी उठणार नाही. कीर्ती म्हणते, शिवा तू घरातल्या प्रत्येकाची मनं जिंकली, प्रत्येकाचे तुझ्या बाजूने करून घेतलं, किंवा तू इतकी चांगली वागली की ऑटोमॅटिक ते सगळं तुझ्या बाजूने झाले. माझंही मन बदललं असतं, जसं आईचं बदललंय. मन दोन्हीही बदललं असतं. आई जशी तुझी झाली आहे तशी मी सुद्धा तुझी झाली असती. पण मी शिवा तुला तसा चान्सच दिला नाही किंवा प्रयत्नच करू दिला नाही की तू माझ्याजवळ यावं, माझी व्हावीस. मी तुला नेहमी दुस्वास करत राहिले आणि दूर लोटत राहिले. शिवा कायम तुझा रागराग करत आले मी, पण आता मला माझ्या चुकीची प्रायचित्त करायचं आहे ना, प्लीज तेवढं करू दे आणि तुझे पाय धुवायला दे प्लीज शिवा.
कीर्ती आता तिचे पाय धुवायला लागलेले असते. शिवा धुवू देत नाही आणि शिवा म्हणते, हे बघा तुम्हाला पश्चाताप झालाय ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. हे पाय वगैरे धुवू नका, इतकी काही मी महान नाहीये. शिवा त्यांच्याकडून पाय धुवून घेत नाही. लक्ष्मण म्हणतो, शिवा तुझं बरोबर आहे, महान वगैरे, पण यांना पश्चाताप झालाय का? ही सगळी नाटकच आहे. सीताई म्हणते, चल चल, यांचं झालंय का हे सगळं नाटकं करून, चल आता आपण जेवायला वाढायला घेऊ, चल शिवा इथून. आता शिवाला सीताई आणि लक्ष्मण काका तिथून निघून गेलेले असतात. सगळे निघून गेल्यावर कीर्ती जोरात पाण्याचा तांब्या खाली आदळते आणि म्हणते, झालं का सुहास, समाधान झालं? तुझ्या म्हणण्यानुसार तिचे पाय सुद्धा धुवायला चालले होते, धुवू दिले का तिने? परत महान झाली. आता सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात. उर्मिला म्हणते, ताई काही कळलं नाही नेमकी काय चाललंय? उर्मिला, असं विशेष काय नाही ग. सुहासला आणि कीर्तीला असं म्हणणं आहे किंवा त्यांना असं वाटतंय की त्यांची शिक्षा आता संपावी आणि नॉर्मल त्यांना काय ते घरामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये वागणूक मिळावी. मी त्यांना म्हटलं, शिवा इतके कष्ट घेते आपल्या घरासाठी, मग तुम्ही दोघं मिळून तिचं कौतुक करा. तुम्हाला वाटतंय ना पश्चाताप झालाय, प्रायश्चित्त घ्यायचंय ना, मग शिवाबद्दल चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, तिच्याबद्दल चांगलं बोला, म्हणजे आम्हाला निदान कळेन तरी तुम्हाला खरंच पस्तावा येतोय तुम्ही जे वागलंय त्या गोष्टीचा. आता मात्र सगळे कीर्तीकडे आणि सुहासकडे बघायला लागलेले असतात, कारण हे दोघं बदलणं ही अशक्य गोष्ट असते. सगळ्यांना माहित असतं हे कधीही बदलणार नाही आणि चांगलं तर कधीच वागू शकत नाही. आता मात्र आशू सीताई म्हणतात की आता ठीक आहे माफ वगैरे, पण इथून पुढे एवढीशी जरी चूक केली ना तर माफी मिळणार नाही या. सीताई म्हणते, हो हो आशू, त्यावेळेला शिवा जरी म्हटली माफ केलं यांना जाऊ दे, तर आम्ही मात्र जाऊ देणार नाही आणि माफ तर अजिबात करणार नाही. त्यामुळे तुम्ही दोघांनीही अगदी लक्षात ठेवायचं, चूक केली तर तो शेवटचा दिवस असणार या घरातला. आता शिवामुळे कीर्तीची आणि सुहासची चांगलीच कान उघडणी केलेली असते आशूने आणि सीताईने, आणि त्यांना साथ दिलेली असते लक्ष्मण काकाने. कीर्ती इतके रागा बघत असते शिवाकडे की बस, कीर्ती सुधारणार नाही, काही झालं तरी कीर्ती सुधारणं शक्यच नाही. इतकी बिघडलेली मुलगी असते ती की बस. जेवण वगैरे झालेलं असतं. शिवाने उर्मिला आणि सीताईसाठी बडीसोप आणलेली असते. सीताई म्हणते, काय ग शिवा, सगळं आवरलं? हो सगळं आवरून झालंय, अगदी व्यवस्थित. उर्मिला म्हणते, काही सुद्धा म्हण, पण काय स्वयंपाक झाला होता, एक नंबर. कीर्तीने एक नंबर स्वयंपाक बनवला होता. शिवा म्हणते, हो मीही तेच म्हणणार होते, एक नंबर. सगळे आता कौतुक करतात. कीर्तीचं जेवण जे बनवलेलं असतं त्याचं खूप सुंदर जेवण बनवलं होतं. सीताई हसते. सीताई फक्त हसते. उर्मिला म्हणते, अगं तू सुद्धा कौतुक कर की ताई. हो करेल की कौतुक, थोडा वेळ लागेल ना सगळ्या गोष्टी नॉर्मल व्हायला किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला. बरोबर आहे का उर्मिला? त्यांच्यामध्ये आता लक्ष्मण काका सुद्धा आलेला असतो. सगळे मस्त गप्पा मारत असतात जेवणानंतर. तितक्यात उर्मिलाच्या फोनवर फोन येतो आणि तिला कुठेतरी बोलवलेलं असतं अर्जंट. उर्मिला म्हणते, घाबरू नको, आम्ही सगळे येतो. सीताई म्हणते, उर्मिला कुणाचा फोन होता? अगं आपली मावशी नाही का, कुसुम मावशी, तिच्या मुलाचा फोन होता, तिला इथे ॲडमिट केलंय ना म्हणून. लक्ष्मण काका म्हणतो, उर्मिला मग सिरियस आहे का? बहुतेक सिरियसच असावं, कारण तिचा मुलगा आहे ना आशिष, जरा बोलण्यातून जाणवलं की सिरियसच आहे. अरे बापरे, मग तर अवघडच आहे रे. मग ताई आपण भेटायला जायचं का गं? लक्ष्मण म्हणतो, हो जाऊया की आपण, चला आता सगळं झालंयच तर आपण निघूया आता. सीताई म्हणते, हो चला. सीताई म्हणते, एकदम मुंबईला आणलंय म्हणजे 100% काहीतरी सिरियसच असणार आहे, आपण जाऊया, कशाला उगाच वेळ वाया घालवायचा. ही सगळी मंडळी गेलेली असतात. शिवा मात्र बिचारी घरीच थांबलेली असते. सीताई म्हणते, शिवा आम्ही आत्ता गेलो आणि लगेच लवकर येण्याचा प्रयत्न करतो. शिवा म्हणते, सगळेच गेले आता शिवा मात्र एकटीच घरी राहिलेली असते. आता बघूया शिवा एकटी घरी आहे तर नेमकी काय करते. शिवाला नेमकी आता एकटीला करमतं का काही आनंद मिळतो की काहीतरी अजून तिच्यासाठी वाढून ठेवलेलं असतं देवाने किंवा कीर्तीने, हे मात्र आता उद्याच्याच भागात बघायला मिळणार. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.